नितेश राणे ज्यांना लोक हिंदू धर्मरक्षक आज महाराष्ट्रामध्ये म्हणताय, त्या तमाम तरुणांना मला सांगायचंय की आज बऱ्याच तरुणांना महाराष्ट्रात असं वाटतं की नितेश राणे जन्मल्यापासून किंवा लहानपणापासूनच हिंदुत्वाबद्दल त्यांचं खूप मोठं प्रेम आहे, पण हे साफ चुकीचं आहे। नितेश राणेंनी युनायटेड किंगडम UK मध्ये आपलं MBAचं शिक्षण आपल्या भावासोबत म्हणजेच निलेश राणे यांच्यासोबत पूर्ण केलं। जेव्हा त्यांना हे कळालं की आता मी एक परिपक्व तरुण झालो किंवा परिपक्व युवक झालो, तेव्हा ते महाराष्ट्रात आले, राजकारणात आले, आमदार झाले, दुसऱ्यांदा आमदार झाले। नंतर नेहमीप्रमाणेच त्यांनी पक्ष बदलला, ते भाजपत गेले आणि त्यानंतर ते हिंदू धर्मरक्षक झाले। कारण तेव्हा त्यांना कळालं होतं की आता हिंदुत्वाचा मुद्दा उचलणं म्हणजे भारतीय जनता पार्टीला आणि स्वतःच्या राजकीय करिअरला एक मोठा फायदा होऊ शकतो आणि तसंच सगळं काही घडलं। त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम तरुणांना माझी हात जोडून विनंती आहे की जर तुम्हाला वाटत असेल की नितेश राणे लहानपणापासूनच हिंदुत्वाचा मुद्दा पकडून धरताय तर ते साफ चुकीचं आहे। आणि आपणही सर्व मुलांना विनंती आहे की आपणही पहिले स्वतःच्या करिअरकडे, स्वतःच्या भवितव्याकडे लक्ष द्यावं, जेणेकरून नितेश राणे साहेबांसारखंच पहिलं आपलं करिअर सेट करा आणि नंतर जर या महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदू मुलानं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकरित्या स्वतःचा विकास केला तर संपूर्ण हिंदुत्वाचा विकास होण्यास जास्त वेळ लागणार नाही। खरं तर आपण कुठल्याही धर्मामध्ये असलो तर त्या धर्माचा आपल्याला गर्व कायम झालाच पाहिजे। मीही स्वतः हिंदू आहे आणि मलाही त्या गोष्टीचा खूप गर्व आहे, पण कुठलाही धर्म हे कधीच शिकवत नाही की त्या धर्माच्या नावावर तुम्ही काही बेताल वक्तव्य करा। सर्वसामान्य गुण्यागोविंदानं राहणाऱ्या माणसांमध्ये तुम्ही भांडणं लावा आणि एक